कोणीतरी किती छान म्हटलं आहे, जर शोधायचंच असेल तर स्वतःला शोधा, बाकी सर्व तर गुगलवर भेटूनच जाते. नमस्कार मित्रांनो, मी बालाजी सोळंके. एक प्रेरणादायक गोष्ट मला आठवते, जी एका भिकारीची आहे, जो स्टेशनच्या बाहेर फुटपाथवर बसून भीक मागायचा. त्याच्याजवळ एक जुनाट वाट होता. त्यात तो 4-5 नाणी टाकायचा, खणखण आवाज करत असायचा. लोक ऐकून आकर्षित होत असायची आणि सोबत गाणं सुद्धा गायचा. गरिबाचे ऐका, तुम्ही 10 रुपये द्या, तो तुम्हाला 10 लाख देईल. काही दुःखी लोक ज्यांना त्यांची दया यायची, ते वाट्यात पैसे टाकायचे. हे रोजचे त्यांचे रुटीन होते. तेथील जुने लोक म्हणत असायचे की या भिकाऱ्याचे पूर्वज हे फार श्रीमंत होते. का कुणास ठाऊक त्यांची ही स्थिती कशी झाली की त्याला आज भीक मागायची वेळ आली होती. त्यांची पूर्ण कथा कुणास माहीत नव्हती. एका सायंकाळी तो रोजप्रमाणे हेच काम करीत होता. त्याला परत आपल्या ठिकाणावर जायचे होते. तेव्हा भिकाऱ्याला वाटले आणखी 10-15 मिनटं वाट पाहावी, कोणीतरी येईल. तेव्हा एक प्रवासी निघाला. तो फार घाईघाईत होता. त्याची नजर त्या भिकाऱ्यावर गेली. त्याच्याकडे असणाऱ्या भिकेच्या वाटाकडे गेली आणि तो भिकाऱ्याकडे पाहू लागला आणि वाटाकडे पाहू लागला. पटकन आपल्या खिशात हात घातला आणि 100 रुपयाची नोट काढली आणि 100-100च्या रुपयाच्या नोटा मोजू लागला. नोटा पाहून भिकाऱ्याच्या डोळ्यात चमक आली. भिकारी त्याच्याकडे पाहून विचार करू लागला, एक नोट जरी मिळाली तर किती बरे होईल. त्या व्यक्तीने 10 नोटा भिकाऱ्याकडे देत म्हटलं, वाटा देशील? मी तुला या वाट्याचे 1000 रुपये देईन. भिकार विचारू करू लागला की एका वाट्याचे 1000 रुपये? त्या व्यक्तीने पुन्हा प्रश्न केला, ठीक आहे, 2000 रुपये देऊ का? भिकाऱ्याने हे ऐकताच कोणताही विचार न करता तो वाटा त्या व्यक्तीला दिला. 2000 रुपये घेतले. त्या व्यक्तीने पटकन तो वाटा घेतला आणि आपल्या बॅगेत टाकला आणि तो वेगात निघून गेला. इकडे भिकारी सुद्धा घाईघाईत निघून पसार झाला की त्या व्यक्तीचं मन तर पलटणार नाही आणि त्या व्यक्तीला सुद्धा हेच तर वाटणार नाही, भिकारीचं मन तर पलटणार नाही. का कुणास ठाऊक परत मागणार तर नाही. तो धावत स्टेशनवर आला. ट्रेन आली तसा तो आत घुसला. मागे पलटून पाहत होता की भिकारी परत तर येणार नाही. ट्रेनने हॉर्न वाजवला. स्टेशन सोडून ट्रेन सुरू झाली. तेव्हा त्या व्यक्तीने आरामीचा श्वास घेतला. शेवटी आपण जिंकलो. त्या व्यक्तीनं बॅगेत हात टाकून त्या वाट्याला बाहेर काढले आणि वजन तोलू लागला. तो वाटा खूप भारी जड वाटत होता. तो वाटा अर्ध्या किलोचा होता आणि हा व्यक्ती धातूचा जाणकार होता, एक मोठा सोनार होता. त्याने त्या वाट्याला पाहून त्यावर जमलेल्या मळाच्या गंजाने त्या धातूवर चमक झाकली गेलेली होती. परंतु या व्यापाऱ्याने हे ओळखले होते की हा वाटा सोन्याचा आहे. हा खूप खुश होत होता की हा लाखाचा वाटा फक्त 2000 रुपयामध्ये घेतलो. आणि इकडे भिकारी सुद्धा खुश होत होता की एका वाट्याचे 2000 रुपये देऊन कोणी मूर्ख निघून गेला. खूप छोटी गोष्ट आहे. त्या भिकारीची नाही, वाट्याची नाही, सोनाराची देखील नाही. ही गोष्ट तुमची आणि आमची आहे. आम्हाला जी लाईफमध्ये भेटलेली आहे त्याची व्हॅल्यू आपण केलीच नाही. आपल्याला वाटते की मी या लायक आहेच की नाही, माझ्यानं तर काही होतच नाही, मी फक्त एवढंच करून जाईन, मला काही अचीव करायचं नाही, माझ्यामध्ये कॅपॅबिलिटी ही नाही, ताकद नाही. आपण या दुर्लभ मनाला कधी ओळखले की नाही हे ओळखू शकलो नाही. आपण हे घाणेरडी वाटी घेऊन भीक मागत आहोत. आपण हेच विसरलोत की ही सोन्याची वाटी आहे, खूप किमती आहे, ज्याची व्हॅल्यू आपण समजली तर आपण आपल्या लाईफमध्ये चेंज यायला वेळ लागणार नाही.